महाराष्ट्रात मी आपलं स्वागत करत आहे। आज राज्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी पार पडली। यामध्ये बिलोली नगर परिषदेवर सलग चौथ्या वेळा माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी बाजी मारली असून त्यांच्या मराठवाडा जनहित पार्टी तथा बिलोली शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासह 14 नगरसेवक विजयी झालेत। तर काँग्रेस पक्षाचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 व अपक्ष 1 असे एकूण 20 उमेदवार विजयी झालेत। अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बिलोलीकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नसून बिलोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करू अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार संतोष कुलकर्णी यांनी महालाईव्हला दिली आहे। यासोबतच काही विजयी नगरसेवकांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया देऊन मतदारांचे जाहीर आभार मानले। काय ना बिलोलीच्या विकासासाठी सदैव काम करणार। मराठवाडा जनहित पार्टीचे आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार विजयी उमेदवार संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली 14 नगरसेवक आलेले आहेत। आम्ही 14 नगरसेवक सर्व मिळून संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली नगरपालिकेचा विकास करून जनहिताचे सामान्याचे काम करणार। सुरळीत जनतेला अहोरात्र सेवा देऊन आम्ही आमची सेवा करण्याचा प्रयत्न करू। सर्व मला जे मतदान निवडून दिले, मला 417 मतदान पडले। जे 417 मतदान पडले त्या 417 मतदानाला पहिले त्यांच्या चरणी मी नमन होतो आणि ज्यांनी मला निवडणुकामध्ये साथ दिली त्यांचे आभार मानतो। ज्यांनी मला ओपन फाईट केली त्यांचे आभार मानतो, कारण त्यांनी पाठीमध्ये खंजीर घुमवला नाही। ज्यांनी केले सर्वांचेच आम्ही राजकीय शत्रू विसरून जाऊ। आता झालेली निवडणूक आम्ही हात मधून समजा विसरू गेल्यासारखं पहिल्यासारखंच पहिले आम्ही गावातले मंडळी आम्ही त्या प्रकारे गावातले मंडळी एका जीवानं एका सहन देणार आहोत। निवडणूक संपली, राजकारण संपलं, वैयक्तिक शत्रुता कोणाची काही नाही, कोणाच्या दुऱ्याचं भांडण नाही। आम्हाला हा विजय सामान्य नागरिकाचा आहे। वार्ड क्रमांक 10 मध्ये निवडून आलोय, त्याबद्दल मी सर्व जनतेचे पहिल्यांदा कोटी कोटी प्रणाम म्हणून त्यांचं धन्यवाद मानतो। आणि माझ्या विजयामध्ये जे खरे शिल्पकार आहेत ते मनेरवारलू समाज, धनगर समाज, आर्यवैश्य समाज, ब्राह्मण समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, कुरेशी समाज या सर्वांनी जी माझ्यासाठी मेहनत घेतली, मी त्याबद्दल त्या सर्वांचा ऋणी आहे। आणि माझी मित्रमंडळी जे बिलोलीमध्ये माझ्या वार्ड क्रमांक 10 मध्ये जे माझ्यासाठी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्या सर्वांचे सुद्धा धन्यवाद मानतो। आणि मला शेवटी एकच सांगायचं आहे, जे विरोधकांकडून जे पैशाचा प्रचार, पैशाच्या जोरावर जे त्यांनी जे धुमाकूळ घातली होती, ही नवाब साहबची गल्ली आहे। ये नवाब साहब के दरगाह में दुआ की जरूरत होती है, दवा की जरूरत नहीं चलती। बस धन्यवाद। हा माझा विजय नाही, माझ्या पुऱ्या जनताचा विजय आहे। माझ्या मागे आमदार नाही, खासदार नाही, फक्त माझी जनता आहे। त्यामुळे एकमेव नगरसेवक निवडून आलेला आहे अपक्ष। बिलोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकी परवा क्रमांक 8 मधून मी ब मधून उमेदवारी होती माझी मिसेसची। मला जनतेने मागील मी 8 वर्षापासून जे मेहनत घेतली जनतेसाठी परवा क्रमांक 8च्या, त्यांनी मला परत पोच पावती म्हणून आज मला विजय करून दिलेत। आणि त्यांचं मी आयुष्यभर त्यांनी जे मला माझ्यावर अपेक्षा दाखवलेली आहे त्यांना मी पुढे माझ्या वार्ड आणि बिलोली शहरातलं परवा क्रमांक 8 कसं राहते ते मी दाखवून देणार येणाऱ्या काळामध्ये। मी प्रभाग क्रमांक 2 मधून नागनाथ पिराजी तुंबोड हे आपल्या या सर्वांच्या सहकार्यामधून बहुमताने 100 लीडच्या याच्यानं मी निवडून आलेला आहे। यासाठी मला माझ्या पूर्ण कुंभार बांधव, मनेरवारलू समाज, धनगर समाज, धोबी समाज, नावी समाज, ब्राह्मण समाज, मुस्लिम समाज, सर्व समाजाच्या भावांनी मला भरभरून मतदान केलेलं आहे, मला बहुमताने निवडून दिलेला आहे। झालेला आता राजकारण संपलेलं आहे। आपल्याला बिलोली शहराचा कसा विकास करायचा या संदर्भामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। मागच्या सर्व गोष्टी, मागचे सर्व मतभेद पूर्ण विसरायचा आहे। या फेरीमध्ये 34 व पुरुषाच्या फेरीमध्ये 15 असे
यांना 83 मतं मिळालेली आहेत. कुरेशी मझारुद्दीन अबुबद्दन यांना पहिल्या फेरीतले 67. या विशेष बातमीपत्रानंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.